राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज परत एकदा वाव असा ड्रेस आहे. हा ड्रेस यूथचा आहे. यूथ तुम्हाला मागलीच म्हणलं होतं बा, सारखं सारखं मला बारक्या पोरांचे कपडे घालायला लावू नका, तरुणांची. पण आज तशी वेळ आहे, तसा विषय आहे आणि थोडं मनातलं तुमच्यापर्यंत सांगायला काय हरकत आहे. आणि मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की आज 5-7 हजारापेक्षा जास्त लोक बघणार नाहीत, 10,000 सुद्धा बघणार नाहीत. तरी ही काळाची गरज आहे आणि कुठंतरी चांगलं निर्माण तयार होत असेल ना, तर त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. विषय काय इसकाटून सांगतो. आधी मला फक्त 2 मिनटं द्या. बरेच असे तरुण आहेत माझ्या संपर्कात फोनवर, गरीब कुटुंबातले, वडील व्यसनी आहेत, काय करावं कळत नाही, शिक्षण नाही. बहीण आहे 5वी 7वी 8वी 10वी 12वीला, तिला तो गिफ्ट देऊ शकत नाही. भाऊ ती म्हणते दादा मला मोबाईल दे गिफ्ट, अमकं तमकं. नाही देऊ शकत का? 10,000ची वस्तू द्यायची कशी? पैसे तर पाहिजे. अशा तळागाळातील व्यक्तींसाठी, मुलांसाठी एक संधी देतो किंवा संधी घ्या तुम्ही. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय. एका कंपनीमध्ये कामगार पाहिजेत, भरपूर पाहिजेत. कंपनी मालक माझ्या परिचयाचे आहेत, आपलेच सबस्क्रायबर आहेत. त्यांनी मला सांगितलेल्या लिस्टप्रमाणे वेल्डर असतं, वेल्डिंग करतो तो, ते 800 रुपये रोज, बरं का. म्हणजे 24,000 महिना. फिटर आहे का, त्याला 900 रुपये रोज, म्हणजे 27,000 रुपये महिना. आणि हेल्पर आहे भाऊ, त्याला काय अकुशल आहे, त्याला काय जमत नाही, त्याला 600 रुपये रोज, म्हणजे 18,000 महिना. राहणं खाणं आणि तुमचं ते निवास ही अख्खा ते सांभाळणार आहे. त्यामुळे डोक्याला ताण करायची लई गरज नाही. ऑर्डर राहण्याला आणि खाण्याला किती पैसे देतात जे बाहेर आहेत त्यांना माहिती आहे. परप्रांतीय कुठे बी डोकं देतात. त्यांना मी फक्त एक सांगितलं की तुमची गरज आहे, तुम्ही स्वतः महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे, आपल्या पोरांना आधी संधी द्या. आणि आपली नाही मिळाली तर मग UP-बिहार द्या भाऊ, आमचं काय म्हणणं नाही. पण आपली महाराष्ट्रीयन मराठी मुलं आहेत ना, यांनी कृपया कुठंतरी 8-15 दिवस घरचं खाऊन इकडं गुटखा बिटखा ठोकण्यापेक्षा येडे अवलादी हो, पाटकुनी तुम्ही 10-15 दिवस महिनाभर शिका. थोडी बिल्डिंग काय फरक पडतोय, शिका तुम्ही. पण काहीतरी कमावा. तुम्ही 1,000-500 कमावले ना, तुम्हाला सुखाने झोप लागून संध्याकाळी, त्या आईबापाला बरं वाटेल. वाकड्या तिकडे गेम भेमच्या नादी लागू नका. आपल्या आईबापाचा चेहरा, आपल्या बहिणीचा फोटो थंबनेल हिराईंग बिराईंग फेकून द्या तिकडे, तर त्यांना घेऊ नका कोणाला. आपल्या बहिणीचा, आपल्या आईवडिलाचा फोटो ठेवा. आणि मामाचं जर तुम्ही खरं बाच असत्याल तर अशा पद्धतीने जगात तुम्हाला चांगलं सांगणार कोण नाही देणार ठेवा. वाईट सांगणार लई, ए पाप्या स्टिंग पेन असती, स्टिंगमध्ये थोडी 90 होता, 90 45 असलेले लोक देणार ठेवा. त्याच्यामुळे कोणाला नादाला लागू नका. आपला प्रपंच, कुटुंब आणि आपण. आता तुम्ही म्हणता मामा सांगता पण फोन कुठं करायचा, तुम्हाला 2 फोन नंबर देतो आणि डायरेक्ट मालकाचे देतो. बोलायचं, फोन करायचं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही असा, तुमची परिस्थिती नाजूक असेल, तुम्हाला तुमचं भविष्य अंधकारमध्ये दिसत असेल ना, तर कुठंतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. मामा आहे ना तुमच्याबरोबर, ही सुरुवात करा तुम्ही, असं माझं मत आहे. तुम्हाला नंबर देतो. मालकाचं नाव आहे अमित परसे आणि नंबर आहे 9970170555. एक नंबर झाला, 9970170555. आता तुम्हाला नाही लागला काय झालं मॅटरचा दुसरा नंबर देतो, 8669099762. 8669099762. तुम्ही फक्त असं तुम्ही कमावणारे असणार 500 कमवणार रोजचं. मला लय लोक पोरं आवडतात, 500 रुपये. ते बी असं सेविंग पाहिजे, त्याच्यात सेविंग. उधळ मानकीपणा करू नका. आता आज हा विषय संपला. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. थोडं आज मोकळ्यापणे बोल. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या कॉकरोच जनता पार्टी याविषयी थोडंसं मला आता बोलायचं आहे. काय त्याच्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी, कॉकरोच म्हणा, त्या उंदीर म्हणा, साप म्हणा, पिसूळ म्हणा, पार डास म्हणा, पण ध्यानात ठेवा तो कॉकरोच, तो डास मी आहे आणि तुम्ही जात फक्त, बाकी कोण नाही बरं का. म्हणणारे तर अजिबात नाहीत. बरं, ज्याने म्हणलंय तो पॉवरफुल माणूस, आपण ज्याला न्याय देवता म्हणतो असं. पण लय माणूस मोठा. पण मी 10वी नापास, मला 22 लाख फॉलोअर आहेत, म्हणजे फॉलो करतात. मी 10वी नापास, असं काय
त्या वयाचा, त्या ज्ञानाचा, याचा काय शिक्षणाचा काही संबंध नसतो. हा, माझ्या थोडंसं भाषा शिलकी असते थोडी, की बो एक 50शी नंतर, 45शी नंतर, 50शी नंतर किंवा 60-70च्या तर काय आलं असतं बघा, सूत्र आणि गोत्र डिली होत्यात. ती परफेक्ट शरीर संबंध करू शकत नाही. जे बोलणारे आहेत, जे नवीन तरुण युवा पिढी आहे, यांना त्यांनी शब्द वापरले, ही झुराळ. आपलं ते कॉक्रोच हिंदीत म्हणतात, मराठीत आपल्या महाराष्ट्रात झुराळ. झुराळ झुराळ म्हणजे काय, एक स्प्रे मारला खलास, त्याला काय व्हॅल्युशन आहे का, नाही. ही झुराळ आहेत. 15 वर्षापासून 35 वर्षापर्यंतची जी तरुण पिढी आहे, उद्या कुठून अटॅक झाला, चायना झाला, पाकिस्तान झालं, काही मॅटर झाला, उद्या युद्ध चालू झालं, मग हे डोंगरे जाणार आहेत का लढाई? तिथं झुराळच जाणार आहेत ना. हे देशाचं भवितव्य आहे. सगळ्यात जास्त किंमत ह्या तरुण पिढीला आहे, ज्यांना झुरळ म्हणलं जातं. काय त्यांनी कमी केलं? त्यांनी आईवडिलांचं ऐकून बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झाले, हाताला काम नाही, नोकरी नाही. काय दोष आहे त्यांचा? काम नोकरी नाही, त्यामुळे त्यांना कोणी छोकरी द्यायना. नोकरी नाही, छोकरी नाही. ते आपले रिलॅक्स पडून असतात, त्यांचा एक स्वतःचा स्वॅग असतो, त्याचे स्वतःच्या आवडीनिवडी असतात. ते नर्वस आहेत. त्यांचं अंतःकरण, त्याचा आत्मा जाणायला माणूस माणसाच्या पोटचा लागतो पुढला, असा विषय असतो. तुम्हाला कळत नाही आता. या तरुणाईचा, या सळसळत्या रक्ताचा, जे रक्त भगतसिंगांचं होतं, इतका अवमान करणाऱ्यांचा निषेध अवघड आहे. बर वक्तव्य कोणी करावा? जे हागायला गेले ना, आवाज करतो का, सूत्र दिली, असंच असतं. ध्यानात ठेवा, जेव्हा जेव्हा ह्या भूमीवर वाईट झालंय ना, त्याचा अतिरेक ते कुठेतरी संपलेला, त्याचा एंड पण तितकंच भयानक होतो. काही करा तुम्ही, पण या भूमीची ती ताकद आहे. अभिजित नावाच्या मुलाने जे अकाउंट उघडलं, की बरं ठीक आहे, तुम्ही असं म्हणता आम्ही कोक्रोच पार्टी, त्याचे जे 3 दिवसात 10 मिलियन, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त हे सदस्य झाले. आता तर बोपाटा झालाय, आता ते 20 कोटी व्हायला बसलेत. लक्षात घ्या, ऑल देशात व्हायला बसल्यात. पण विशेष माझं लक्ष होतं की हा विचार हा उमटलाय कुठून? महाराष्ट्रातून. तिले महत्वाचं आहे. राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे आपल्यात तेवढी ताकद आहे. एक काळ असा होता, तामिळनाडूतील तंजावरमध्ये मराठी माणूस आहे, लक्षात घ्या. आम्ही जातो MP ला जातो, अख्खं MP, राजस्थान, गुजरात, एवढं कच्छपर्यंत संपूर्ण मराठी ताकद. ही इतर कुणाची जाणवत नाही. मराठ्यांची, मराठे म्हणजे माहिती आहे कोण? 18 पगड जाती मिळून जे बनतो त्याला मराठा मानतात. एकेकाळी होतं त्यांचं, तेवढं केलंय त्यांनी, तेवढं रक्त वाहिलंय त्यांनी त्या मराठी माणसांनी. आणि आज पण असा एक थोडासा विचार, कॉक्रोच जनता पार्टीचा कोणाच्या डोक्यात आला, मराठीच माणूस आहे. मला बरं वाटतं, मला कधी कधी असं लय बरं वाटतं, किंवा कमीत कमी सावध आहे तुम्ही. तुम्ही झॉम्बी नाही, तुम्ही टी-शर्ट घालून नुसतं 50-40 रुपयाची सिगरेट फुकणारे नाहीत. तुमच्यात काहीतरी स्पार्क आहे, स्पार्क, हे बरं वाटतं. आणि कुठल्याही देशाच्या क्रांतीसाठी तुम्ही हिस्ट्री बघा चेक करून, तरुण सगळ्यात महत्वाचा आहे. आणि ही मार्ग विषय एवढा वेगळा नाही, फक्त कमीत कमी आपल्याला कोणी असं जुरळ म्हणू नये. दुर्दैव आहे आपल्या देशाचं की जुरळ म्हणावं बुवा. मग जुरळ जनता पार्टी नावाची पार्टी, त्याला 1 M म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख देणार ठेवा, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स तेवढे तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे सुद्धा नाहीत. काय होतं, राज्यकर्ते कुणी असं हे काय असं अमृत पेलेलं नाहीत. हे उकांड्यावर हागत होते आताचे राज्यकर्ते, तेव्हा कुणीतरी होतच ना वर तिथं. त्याच्या आधी कुणी होतं, त्याच्या आधी कुणी होतं, त्याच्या आधी इंग्रज होते, इंग्रजाच्या आधी पेशवे होते, पेशव्याच्या आधी छत्रपती होते, त्यांच्या आधी मुघल होतेच ना. फक्त दुसऱ्याची वेदना, दुसऱ्याची भावना समजून घेण्याची ताकद असणारी माणसावर पाहिजे फक्त. लक्षात घ्या. ही पार्टी जर कॉक्रोच पार्टी, त्याला काही चेहरा नाही, नाव नाही. हा युथ आहे फक्त. युथ म्हणजे फक्त तरुण सळसळतं रक्त आहे,
त्याला काहीतरी करायचे, काहीतरी घडवायचे, स्वतःसाठी पण देशासाठी पण. हा, ही अशा प्रकारचे जर तरुण समाजात येत असेल त्याला सपोर्ट करायला शिकलं पाहिजे. हा, असा विषय काय त्याच्यातलं म्हणजे मुळे मोठं सायन्स बियन्स अशातला अजिबात भाग नाही. साधी सरळ प्रोसेस आहे. गावगुंड्या हा एक प्रकार असतो. गावगुंड्या म्हणजे गावातल्या गावात होणाऱ्या कुरघोड्या, ह्या गावगुंड्यासारखंच राजकारण असतं. हा, राजकारण 5 शब्दाचा अर्थ तुम्हाला एका वाक्यात सांगतो. वडील होते, मुलगा होता. मुलगा एक 10-11 वर्षाचा, 5वीचा, आणि घराच्या बाहेर बसले होते ते. राजकारण म्हणजे काय वडिलाला माहित होतं. मुलगा पेपर वाचला, दुनियादारी बघितलं. पप्पा म्हणला राजकारण म्हणजे नेमकं काय हो, राजकारण म्हणजे काय मला समजत नाही. राजकारण राजकारण शब्द येतो. राजकारण म्हणजे काय याची व्याख्या त्या मुलाला कळत नव्हती. 10 वर्षाचा मुलगा म्हणले सोपं आहे बाळा, 0 मिनिटात तुला राजकारण ह्या शब्दाचा अर्थ सांगतो. म्हणजे सांगा. त्याला बघलं, हात घातलं, उचलला आणि उंचावर आपलं घर बांधलेलं होतं ते घराच्या भिंतीवर ठेवलं. साईड ऑन सेफ्टी वॉल म्हणतात त्याला, किंवा बिताड बांधतो ना आपण साईडला, काय येऊ नये बाबा वाघ बी, तिथं त्याला ठेवला. मुलगा डोक्यात कवर, शे खाली. आता जेलायला बापाचे हात आहेत, याच्यासारखं दुसरं तुम्हाला माहिती आहे, बाप बाप असतो. हा, इतकी सिक्युरिटी कुठंच नाही जगात. मला तू एक काम कर, आता तू तिथून उडीत मार, मी तुला जेलतो. म्हणलं इतकं की सोपं आहे, मला पण थोडं माझ्या वाटण लय सोपं आहे. पटकून त्यांनी उडी मारली. जशी उडी मारली, बाप बाजूला सरकला. ती पोरगं धापकुनी आपडलं, त्याचा हात मुरगाळला, थोडा डोक्याला लागलं. आणि मग म्हणला मला इजा झाली, मी किती विश्वासाने पप्पा उडी मारली, तुम्ही सरळ बाजूला सरले, मी खाली पडलो, याला राजकारण म्हणते. ध्यानात ठेवा, ते तुम्हाला आतलं कळायचं नाही. ते लय आतल्या गोष्टी. मला लय बोलण्यावर निर्बंध, काय बोलू शकत नाही सध्या, लय अवघड झालंय. अजितदादा पवार यांच्या ताब्यामध्ये दूधसंघ होते. अजितदादा पवार यांच्या ताब्यामध्ये साखर कारखाने होते कंट्रोलमध्ये त्या पक्षाच्या. त्याला शेह देण्यासाठी एक प्यादं पुढं सरकावलं, त्याच्यात मार्फत कारखाने चालू केले. बेड्याचाच कार्यक्रम केला बा. खतरनाक राजकारण. मी तुम्हाला आतलं अजिबात कळायचं नाही. मला पण बोलायला लावू नका. आपला येतोय तुमच्या गाठी बिट्या रोड, नाही तर मला बी लांब नेऊन टाकतात काय बिनकात नको बा. पण झालं हे चांगलं झालं. ही जे नवीन पिढी आहे त्या पिढीला कमीत कमी आपली लायकी व्यवस्थेने दाखवली, हे चांगलं झालं. त्यांना आता ह्याच्यात पण ती क्लिक कोणाला झाली माहिती आहे का, त्याच्याकडे शिक्षण. त्याला आज पण गोरगरिबाचं पोरग आहे, मागासवर्गीय समाजातलं पोरग आहे, ते काही बनन, पण ते कधी मंदिराला पुजारी बनन का? बघा सिस्टीम कशी, ती जाणून घ्या तुम्ही. शिक्षण नसलं तरी हे तर आहे दिले ना आपल्याला. बनू शकता का ते? तुमची परंपरागत तुम्ही कामं करा. तुम्ही इथं जाऊ शकत नाही, तुम्ही पुजारी बनू शकत नाही. अशी सिस्टीम अशी डेव्हलप केली. हे ज्याने केली त्याला नाही कळत हरकत नाही, पण जो भरला जातो, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याला समजणं गरजेचं आहे त्या मुलाला. हा, आणि तुम्हाला खोटं वाटन ह्या गोष्टीमध्ये. आता हे महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्योतिबा फुले असतील, यांनी ते जाणलं होतं. असं एखादी व्यक्ती, ही लोक खरं असं 200 वर्ष जगायला पाहिजे, फार समाज बदलून टाकला असता. पण ते आपल्या हातात नाही, ती काय आता आहे ती बघ. पण हे लोकांचं आयुष्य फार कमी आहे, लक्षात घ्या. मग त्यांनी असं 100 जरी गाठले असते ना तरी फार बरे. कारण अशी लोक सारखे जन्माला येत नाहीत. एवढे बुद्धिमत्ता, एवढं पास्ट पण जाणणारी म्हणजे आणि भविष्य पण जाणणारी, अशी ही लोक होती. आता ते काळ किती भाग्यवान लोक असतील त्या काळात, की असे लोक, असे महापुरुष त्यांच्या संपर्कात होते, त्यांची भाषणं त्यांना ऐकायला मिळाली. आज तशा प्रकारची एकही व्यक्ती भारतात उपलब्ध नाही, हे दुर्दैवाने सांगावं लागतं. अवघड परिस्थिती. त्याच्यामुळं ही जी कॉक्रोच पार्टी आहे ना, याला आपला माझा तर फुल सपोर्ट आहे बा. किंवा आणि लय आपल्याला अपेक्षा नाही. आमचं म्हणणं काय, आम्ही किरकोळ रेंगणारे किडे आहोत तुमच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनो. फक्त
सुखाने जगून द्या बुवा, हा, शोषण करू नका. हा, मला वाईट वाटतं. आता एक जणांनी फोन केला का, आता मी तरी काय बी काय असा IAS IPS आहे का तेव्हा माझं सगळं चालतं ना. एक जणांनी फोन केला, बायको मागं बसली, पोरग मध्ये बसले आणि पोरगी पुढे घेतली. त्यांनी मोटरसायकलवर चालले होते. आपल्या मराठवाड्याचा विषय. ती RTOची गाडी होती त्या झाडाखाली लावलेली, ती एका कॉर्नरला होती, तिकडून दिसत बी नव्हती. टर्न मारला की लगेच ती सुट्टी मारून घे साईडला. महिला लेडीज कॉन्स्टेबल पण आता गडी माणसाचं लेडीज कॉन्स्टेबल म्हणलं की दर पडतं, मॅडम मॅडम. ग्रामीण माणूस घेत साईडला. यांच्याजवळ 300 रुपये होते. ते म्हणले 1000ची पावती करावं लागेल तुम्हाला, तिघाला हेल्मेट नाही, तुम्ही 4 जण चाललाय. ते माणसाला शेतकऱ्याला असं वाटतं. तिने साईडला आला, मामा मामा ह्यांना सांगा ना काय. आता मी काय सांगणार तुम्ही सांगा, ऐकतं का कोण कोणाचं. तर म्हणलं त्या साहेबांना सांगा की 300 रुपये आहेत, आम्हाला माठे मग पेट्रोल मिळलं नाही, 100 रुपयात पेट्रोल टाकणार आहे आणि 200 आहे चहा पाणी. आता काय 1000 पण नाही आपल्याकडे, काय करणार. आज तुम्ही सांगा भाऊ म्हणलं. तर त्यांनी ती सांगायच्या ऐवजी त्यांनीच आता मला खरं बोलून द्या, त्यांनी ते कुठलं कॉन्स्टेबलकडे ते वाहतूक पोलिसाकडे फोन दिला बा. त्यांनी तर 2-4 शिव्या मलाच घातल्या बा. आता आपलं काय, मी काय असं आहे काय जाट म्हणून कोण लागून गेलेलो. आपलं काय 1,00,000-1.5 लाख लोक सबस्क्राईब का आपण असं फेमस व्यक्ती येतावा असा मलाच खास काढू. म्हणलं साहेब तसं काय कायदेशीर कामात अडथळा आणता. म्हणून मी कुठं काय म्हणलं का, फक्त कुटुंब गरीब आहे, शेतकरी कुटुंब होतो. हा, आता कांदा लावतं, कधी नाही ते लावलं वाट लागली कांद्याचं काय परिस्थिती. यांचा जो आतला हात, पोरग पोरगी उन्हाचा कार झालेला मारण्याचा, त्याने मुंड असं गुंडाळलं होतं. त्यातून काय असं केलं विषय, गेला विचार निघून. पण असं नाही हो चालत. ही सिस्टीम, यांचे पगार, ही 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 सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की ही माझ्यासाठी, ही माझी लोक आहेत असं वाटलं पाहिजे. तितकी भावना आता तसं होताना काही दिसत नाही. ज्याला जिथं मिळेल तिथं पोटछाला मुरगाळायचा आणि पैसे काढायचं, जमिनी घ्यायच्या, प्लॉट घ्यायचे, असलं चालू आहे सध्या. मला कुणी काय का म्हणा, पण मी समजा असा रस्त्याने ह्यांनी त्यांनी फिरतो, मला फिरायचं ना आधी. एखाद्या गावात असा एक बोर्ड असतो 10x12चा, त्याच्यावर एखादा मुलगा किंवा मुलीचा फोटो असतो, गणवेश घातलेला, की पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस सेवेत भरती. म्हणजे एक गरीबाचं पोरग असू द्या कोणाचं, ते पोलीस झालं बा असं त्याचं अभिनंदन गावकऱ्यांतर्फे. कोणाला काय वाटतं, कोणाला करतं, कोणाला. मला लय वाईट वाटतं तसं बघितलं. म्हणजे आतून असा आवाज निघतो, हा आता इमानदारीने काम करेल का, काही बनलेली सिस्टीम त्याला भ्रष्टाचारी बनवेल. हा पण ज्या गरिबीतून आला, ज्या आईने भाकरी बाजल्या, आणि आजही तुम्हाला सांगतो, आता त्या महिला ते करत नाहीत. भाकरी जर चुलीवर बाजायची म्हणलं तर ती बाजण्यासाठी हाराला लावावं लागती. कुठल्याही प्रकारचा चमचा, कुठल्याही प्रकारचं सांडशी, काय पक्कड काही वापरत नाहीत महिला. हे बाजून निघतच सगळं त्यांचं. ते निर्भीड झालेले असतात. ही बोट आईची, तुमच्या आमच्या आईची, ती गरम 100 डिग्री येते, उचलायची, ज्यात बाजायची आता आपली तिथं लावायची. ही संस्कृती आपली. त्या आईच्या त्या भाकरी हातात चटकं बसलेल्या खाणारा तो मुलगा जर पोलीस झाला तर दुसऱ्या आईच्या तशाच प्रकारच्या लेकराला त्रास देईल का. मला प्रॉब्लेम मोठाच नाही. मला तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडं बांगडी आहे, ज्याच्याकडे बिंगरी आहे, बांगडी म्हणजे ऑडी, बिंगरी म्हणजे तुम्हाला माहिती ना काय, मर्सिडीज, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. मला गरीबाला छळलं की मला त्रास होतो. आणि त्याच्या हे सुद्धा त्यांनी सुद्धा लक्षात, कुणी असू द्या, गरीबाला छळू नका. 500 रुपयात एका पिशवीत बसून एवढं सामान येते. आता सगळ्या किमती वाढायला लागतात डिझेल वाढल्यामुळं. काय करावं आपण तरी. त्याचं इन्कम 100 रुपयाने वाढलं का, अजिबात नाही. हा, त्याला तेवढं काम, जेवढं रक्ताचं पाणी करून जेवढं गळण तेवढंच 500 मिळणार आहे, आणि त्या 500त हे करणार आहे. पण ते गरीब गरीब होतं, त्याच्यात बी काही अवलादी अशी आहे ह्या गरीबात बी. 500 रुपये तो कमावल्यात, ते बायकोचा पदर फाटलाय, तिच्या डोक्याला तेल नाही, तिने 300 कमावले, 800 आल्यात ना. किंवा मारायला 10 रुपयाला जातो का, मला सांगा. मूत नाही पेत का, स्वतःचा मूत वदळी धरून पे चढते काय बघ. ते पोरग, त्याला चपला नाहीत, कपडे नाहीत, त्याला शिक्षण नाही, 4-5 पोरं शोधात 10 रुपयाला. दे मास, दे चिकन, दुनियादारी. ह्याला फक्त शिक्षण. त्याच्यामुळं ही चंद्र तारे सूर्य आहेत ना, हा
कोणाला काही जमू द्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व कमी होत नाही का? शिक्षण त्यांनी सांगितलं होतं. आणि दुर्दैवाने त्यांना मानणाऱ्या लोकांनीच बाबासाहेब विसरून गेले. ही परिस्थिती आहे आता. हा, बाबासाहेब मिरवणूक काढण्याची चीज नाहीये. हा, ध्यानात ठेवा. ती हृदयात ठेवण्याची, त्यांचे विचार जाणून घेण्याची चीज आहे. हे जेव्हा कळलं ना, तेव्हा गरीब सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कॉक्रोच पार्टीचं मनापासून अभिनंदन. रामकृष्ण हरी माऊली.